नमस्कार. आज आपण बटर पनीर मसाला ही रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य मी इथे 200 ग्रॅम फ्रेश पनीर आणलेले आहे. त्यानंतर 4 कांदे भाजून घेतलेले आहेत, 4 टोमॅटो, आले, लसूण, कोथिंबीर आणि 5 ते 7 काजू इथे मी घेतलेले आहेत. आता एका पॅनमध्ये तेल आणि बटर घेऊन त्यामध्ये पनीर क्यूब्स घालून त्यावर हळद, लाल तिखट आणि गरम मसाला घालून पनीर व्यवस्थित तळून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिट हाय फ्लेमवर आपण पनीर तळून घेणार आहोत. पनीर तळून होईपर्यंत आपण जे साहित्य घेतले आहे त्याचे वाटण करून आपण इथे घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता पनीर तळून तयार आहे. आता मी पनीर एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे. आता त्याच तेलामध्ये आपण मसाला घालून परतून घेणार आहोत. आता त्यामध्ये लाल तिखट, हळद, किचन किंग मसाला आणि पनीर मसाला घालून मिश्रण व्यवस्थित परतून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता 5 ते 7 मिनिट मी मंद आचेवर हे मिश्रण व्यवस्थित परतून घेतले आहे. तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आपण. आता पनीर क्यूब्स घालून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून त्याची ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत आपण. चवीप्रमाणे मीठ देखील घालून घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी दूध घालून 2 ते 3 मिनिट व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता. त्यानंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कसुरी मेथी घालून घेणार आहोत आणि आता हे आपले पनीर बटर मसाला तयार आहे.